Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish मराठीतून. I hope you all have learned how to form affirmative sentences and negative sentences in the simple present tense. मला आशा आहे की तुम्ही साध्या वर्तमान काळातील सकारात्मक आणि नकारात्मक वाक्य बनवायला शिकला असाल. Today we will learn to form interrogative sentences or questions in the simple present tense. आज आपण साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्न बनवायला शिकू. क्वेश्चन्स इन दी सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळातील प्रश्न. टू मेक अ क्वेश्चन इन इंग्लिश वी नॉर्मली यूज हेल्पिंग वर्ब्स डू ऑर डज. इंग्रजीमध्ये प्रश्न बनवताना सामान्यतः आपण डू किंवा डज ह्या सहाय्यक क्रियापदांचा वापर करतो. इट इज इसेन्शियल टू शो वी आर मेकिंग अ क्वेश्चन. आपण प्रश्न बनवत आहोत ते दाखवण्यासाठी ते आवश्यक आहेत. इट इज नॉर्मली पुट ॲट द बिगिनिंग ऑफ द क्वेश्चन. ते सामान्यतः प्रश्नाच्या सुरुवातीला लावले जातात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. यू स्पीक इंग्लिश. सकारात्मक वाक्य आहे तू इंग्रजी बोलतोस किंवा तुम्ही इंग्रजी बोलता. क्वेश्चन. डू यू स्पीक इंग्लिश. प्रश्न. तू इंग्रजी बोलतोस का किंवा तुम्ही इंग्रजी बोलता का किंवा तू इंग्रजी बोलतेस का. यू विल सी दॅट वी ॲड डू ॲट द बिगिनिंग ऑफ द अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू मेक इट अ क्वेश्चन when the subject is I, we, you or they. तुम्हाला हे दिसेल की जेव्हा करता I म्हणजे मी, we म्हणजे आम्ही, you म्हणजे तू किंवा पुन्हा you अनेकवचनी तुम्ही, or they म्हणजे he, she, it चं अनेकवचन ते असेल तर आपण प्रश्न बनवण्यासाठी do, do चा वापर सकारात्मक वाक्याच्या सुरुवातीला करतो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही स्पीक्स फ्रेंच. सकारात्मक वाक्य आहे तो फ्रेंच बोलतो. क्वेश्चन. डज ही स्पीक फ्रेंच. प्रश्न. तो फ्रेंच बोलतो का. वेन द सब्जेक्ट इज ही, शी और इट वी ॲड डज DOES ॲट द बिगिनिंग टू मेक द अफर्मेटिव्ह सेंटेन्स अ क्वेश्चन. जेव्हा करता ही, याची ही म्हणजे तो, शी एसएची शी म्हणजे ती आणि IT इट म्हणजे ते एकवचनी नपुसकलिंगी असेल तेव्हा आपण सकारात्मक वाक्याचा प्रश्न बनवण्यासाठी डज DOES चा वापर सुरुवातीला करतो. नोटिस दॅट द लेटर S ॲट द एंड ऑफ द वर्ब इन द अफर्मेटिव्ह सेंटेन्स बिकॉज इट इज इन थर्ड पर्सन disappears in the question like in negative sentence. तुमच्या लक्षात येईल की सकारात्मक वाक्यामध्ये कर्ता तृतीय पुरुष असल्यामुळे आपण क्रियापदाच्या पुढे जो S लावतो तो नकारात्मक वाक्याप्रमाणे प्रश्नासाठी सुद्धा वगळला जातो. We don't use do or does in questions that have the verb to be or modal verbs that is can, must, might, should, etc. ज्या प्रश्नामध्ये टू बी म्हणजे प्रेझेंट टेन्स ज्याचा इज एम आर असतं किंवा मोडल वर्ब्स म्हणजे कॅन, माईट, शूड इत्यादी येतात त्यांच्यासाठी आपण डू किंवा डजचा वापर करत नाही. वर्ड ऑर्डर ऑफ क्वेश्चन्स विथ डू ऑर डज. डू आणि डज वापरून वाक्यातील शब्दांचा क्रम. द फॉलोइंग इज द वर्ड ऑर्डर टू कन्स्ट्रक्ट अ बेसिक क्वेश्चन इन इंग्लिश युझिंग डू ऑर डज. इंग्रजीमध्ये सामान्य वर्तमान काळातील डू किंवा डजचा वापर करून प्रश्न बनवण्यासाठी शब्दांचा क्रम खालीलप्रमाणे आहे. सो पहिलं येणार डू किंवा डज, मग येणार सब्जेक्ट म्हणजे आय, यू, वी, दे, ही, शी, इट ह्यापैकी काहीतरी. नंतर येणार वर्ब म्हणजे क्रियापद आणि नंतर उरलेलं सेंटेन्स म्हणजे द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल इथे आपण घेतलंय आता सब्जेक्ट आहे आय, यू, वी आणि दे आणि क्रियापद वापरलेत हॅव, नीड आणि वॉन्ट आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहे अ न्यू बाईक. तो आपण प्रत्येकाचं एक एक वाक्य बनवून बघूया. सो डू आय हॅव अ न्यू बाईक. डू यू नीड अ न्यू बाईक. डू वी वॉन्ट अ न्यू बाईक किंवा डू दे हॅव अ न्यू बाईक. कुठलाही वर्ब वापरलं तरी चालेल. सो हॅव, नीड किंवा वॉन्ट.
तसंच डज बरोबर सब्जेक्ट आहे ही शी इट. सो पुन्हा तेच क्रियापद जर आपल्याला वापरायचे आणि तेच सेंटेन्स बनवायचे तर आपण असं म्हणणार डज ही हॅव अ न्यू बाईक, डज शी नीड अ न्यू बाईक किंवा डज इट वॉन्ट अ न्यू बाईक. तो इथे the verb that goes here is the base form of the infinitive, that is without to before the verb. इथे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. Instead of the infinitive to have, it is just the have part. म्हणजे to have एखाद्याकडे असणेच्या ऐवजी फक्त पहिलं रूप have म्हणजे आहे चा आपण वापर करतो. As we have seen in simple present tense other videos, remember that the infinitive is the verb before it is conjugated, that is changed, and it begins with to. For example, to have, to eat, to go, to live, to speak, etc. आपल्या सामान्य वर्तमान काळावरील व्हिडिओजमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे लक्षात घ्या, इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं रूप बदलण्याआधीची स्थिती ज्याची सुरुवात to ने होते, म्हणजे to प्लस क्रियापद. फॉर एक्झाम्पल, टू हॅव, टू ईट, टू गो, टू लिव्ह, टू स्पीक म्हणजे टू हॅव असणे, काहीतरी आपल्याकडे असणे. टू ईट म्हणजे खाणे, टू गो म्हणजे जाणे, टू लिव्ह म्हणजे राहणे, टू स्पीक म्हणजे बोलणे. आणि बेस फॉर्म म्हणजे पहिलं रूप म्हणजे टू शब्द गाळायचा. अंडरस्टँड वन मोर पॉइंट. अजून एक मुद्दा लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे दे हे सर्वनाम ही, शी और इटचं अनेक वचन आहे. प्रश्न बनवताना किंवा नकारात्मक वाक्य बनवताना दे साठी डू आणि ही, शी, इट साठी डजचा वापर करतो. जसं डज युअर मदर लिव्ह विथ यू. सो मदर म्हणजे सर्वनाम आपण शी वापरलं असतं. सो तुझी किंवा तुमची आई तुझ्या किंवा तुमच्या बरोबर राहते का. डज युअर फादर लिव्ह विथ यू. इथे सुद्धा फादर म्हणजे सर्वनाम ही वापरलं असतं, तर म्हणून डज आला. सो तुझे किंवा तुमचे वडील तुझ्या किंवा तुमच्या बरोबर राहतात का. डू युअर पेरेंट्स लिव्ह विथ यू. तुझे किंवा तुमचे आई वडील तुझ्या किंवा तुमच्या बरोबर राहतात का. तर इथे डू आलं. डू का आलं, कारण आई वडील ह्या दोन व्यक्ती आहेत, म्हणजे सर्वनाम आपण ते म्हणजे दे वापरलं असतं दोघे म्हणून डूचा वापर केला. पण एकट्यासाठी शी किंवा ही वापरलं असतं म्हणून डज वापरलं. डज युअर कॅट लाईक टी. आता कॅट म्हणजे आपण सर्वनाम इट वापरलं असतं. सो एक मांजर म्हणून इट. सो तुझ्या मांजराला चहा आवडतो का म्हणून डज वापरला. आणि डू युअर कॅट्स म्हणजे अनेक वचन मांजरांचे. सो अनेक मांजरं म्हणजे दे वापरलं असतं सर्वनाम म्हणून इथे डूचा वापर केला. तो तुझ्या मांजरांना चहा आवडतो का. ही, शी और इटचं अनेक वचन वापरताना नेहमी डू वापरायचं. सो जेव्हा जेव्हा आपण ही, शी, इट पैकी कुठलाही शब्द किंवा कुठलाही कर्ता असेल त्याचे अनेक वचन जर वापरलं गेलं असेल तर डूचा वापर करायचा. शॉर्ट आन्सर्स विथ डू अँड डज. डू आणि डज वापरून संक्षिप्त उत्तरे. In questions that use do or does, it is possible to give short answers to direct questions as follows. ज्या प्रश्नांमध्ये डू किंवा डज असतो त्या सरळ प्रश्नांची उत्तरे, संक्षिप्त उत्तरे आपल्याला खालीलप्रमाणे देता येतात. सॅम्पल क्वेश्चन. शॉर्ट आन्सर अफर्मेटिव्ह, शॉर्ट आन्सर निगेटिव्ह. प्रश्न आहे डू यू लाईक चॉकलेट. शॉर्ट आन्सर अफर्मेटिव्ह, येस आय डू. शॉर्ट आन्सर निगेटिव्ह, नो आय डोंट. तुला चॉकलेट आवडतं का. हो आवडतं किंवा नाही आवडत नाही. डू आय नीड अ पेन्सिल. येस यू डू. अफर्मेटिव्ह शॉर्ट आन्सर आणि निगेटिव्ह शॉर्ट आन्सर, नो यू डोंट. डू यू बोथ लाईक चॉकलेट. येस वी डू. नो वी डोंट म्हणजे पहिलं अफर्मेटिव्ह, दुसरं निगेटिव्ह. डू दे लाईक चॉकलेट. शॉर्ट आन्सर अफर्मेटिव्ह, येस दे डू. निगेटिव्ह, नो दे डोंट. डज ही लाईक चॉकलेट.
Affirmative, yes, he does. Negative, no, he doesn't. Does she like chocolate? Affirmative, yes, she does. Negative, no, she doesn't. Does it have four wheels? Short answer, affirmative, yes, it does. Short answer, negative, no, it doesn't. However, if a question word such as who, when, where, why, which or how is used in the question, you can't use the short answers above to respond to the question. पण जर प्रश्न who, when, where, why, which or how ने सुरुवात झाला असेल तर आपण शॉर्ट आन्सर म्हणजे संक्षिप्त उत्तरे देऊ शकत नाही. Examples of questions with do and does. Do you wake up early every day? तू लवकर उठते का किंवा तू लवकर उठतो का किंवा तुम्ही लवकर उठता का? पॉझिटिव्ह, येस, आय वेक अप अर्ली एव्हरी डे. हो, मी रोज लवकर उठते किंवा मी रोज लवकर उठतो. आणि शॉर्ट आन्सर अफर्मेटिव्ह होईल, येस, आय डू. त्याचंच निगेटिव्ह आन्सर जर आपलं असेल तर निगेटिव्ह आपण म्हणणार नो, आय डोंट वेक अप अर्ली एव्हरी डे. नाही, मी रोज लवकर उठत नाही. आणि शॉर्ट आन्सर होईल नो, आय डोंट. डू आय स्पीक अरेबिक? येस, यू स्पीक अरेबिक. हो, तू अरेबिक बोलतोस किंवा तू अरेबिक बोलतेस, तुम्ही अरेबिक बोलता. आणि शॉर्ट आन्सर अफर्मेटिव्ह, येस, यू डू. आणि तेच निगेटिव्ह आन्सर असेल तर नो, यू डोंट स्पीक अरेबिक. नाही, तू अरेबिक बोलत नाहीस. सो किंवा तुम्ही अरेबिक बोलत नाही. आणि शॉर्ट आन्सर होईल नो, यू डोंट. डू वी नो यू? आम्ही तुला किंवा तुम्हाला ओळखतो का? येस, यू नो मी. तू मला ओळखतोस किंवा तू मला ओळखतेस किंवा तुम्ही मला ओळखता. आणि शॉर्ट आन्सर होईल येस, यू डू. निगेटिव्ह होईल नो, यू डोंट नो मी. नाही, तू मला ओळखत नाहीस किंवा तुम्ही मला ओळखत नाही. आणि शॉर्ट आन्सर होईल नो, यू डोंट. डू दे वॉन्ट टू गो टू द पार्टी? त्यांना पार्टीला जायचं आहे का? अफर्मेटिव्ह, येस, दे वॉन्ट टू गो टू द पार्टी. हो, त्यांना पार्टीला जायचंय. शॉर्ट आन्सर होईल येस, दे डू. आणि निगेटिव्ह आन्सर होईल नो, दे डोंट वॉन्ट टू गो टू द पार्टी. नाही, त्यांना पार्टीला जायचं नाहीये. आणि शॉर्ट आन्सर होईल नो, दे डोंट. डज ही ब्रश हिज टीथ ट्वाइस अ डे? तो दिवसातून दोनदा दात घासतो का? अफर्मेटिव्ह, येस, ही ब्रशेस हिज टीथ ट्वाइस अ डे. हो, तो दिवसातून दोनदा दात घासतो. अफर्मेटिव्ह शॉर्ट आन्सर होईल येस, ही डज. निगेटिव्ह आन्सर नो, ही डझंट ब्रश हिज टीथ ट्वाइस अ डे. नाही, तो दिवसातून दोनदा दात घासत नाही. शॉर्ट आन्सर नो, ही डझंट. डज शी स्लीप 8 hours एव्हरी नाईट? ती प्रत्येक रात्री 8 तास झोपते का? अफर्मेटिव्ह, येस, शी स्लीप्स 8 hours एव्हरी नाईट. हो, ती प्रत्येक रात्री 8 तास झोपते. शॉर्ट आन्सर अफर्मेटिव्ह, येस, शी डज. निगेटिव्ह आन्सर नो, शी डझंट स्लीप 8 hours एव्हरी नाईट. नाही, ती प्रत्येक रात्री 8 तास झोपत नाही. शॉर्ट आन्सर नो, शी डझंट. डज इट टेक टाइम? म्हणजे वेळ लागतो का कुठल्या तरी कामाला? येस, इट टेक्स टाइम. हो, वेळ लागतो. शॉर्ट आन्सर येस, इट डज. निगेटिव्ह आन्सर नो, इट डझंट टेक टाइम. नाही, वेळ लागत नाही. शॉर्ट आन्सर नो, इट डझंट. I have one suggestion. While listening to these lessons, try to close your eyes. You will be able to concentrate more. जेव्हा तुम्ही धडे ऐकता तेव्हा हे करून बघा. डोळे बंद करून ऐका. तुमची एकाग्रता वाढेल आणि लक्ष विचलित होणार नाही.
लेट मी नो हाऊ यू फील. मला कळवा कसं वाटतं ते. बाय फॉर नाऊ. कंटिन्यू प्रॅक्टिसिंग. सराव करत राहा. And also listen to affirmative and negative lessons once again so that this topic will become perfect. In my next video, I will bring how to make negative questions in simple present tense. नकारात्मक प्रश्न कसे बनवायचे ते आपण पुढच्या ग्रामर व्हिडिओमध्ये बघूया. बाय बाय.